हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं नवीन एका चॅनलवर. चला तर मग बघूया. आपला समरूपता हा धडा ऑलरेडी चालू आहे आणि त्यामध्ये आपण चला शिकूया, जरा आठवूया, जाणून घेऊया दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आणि दोन त्रिकोणांच्या संबंधात काय अटी होत्या त्या आपण पाहिल्या आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त सराव संच 1.1 बघणार आहोत. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे जे की मी ते इनकम्प्लीट लिहिलेलं आहे, पण मी सांगते तोंडी. दोन त्रिकोणांचा पाया 9 आणि उंची 5 आहे, तर त्या 5 आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. तर बघा, दोन त्रिकोण मी ऑलरेडी इथे दाखवले आहेत, जे की पाया इथे दिलेला आहे, तो मी इथे लिहिला आहे. उंची दिले 2 इंच पण लिहिलेले आणि याला मी B1 H1 दिलं आहे, म्हणजे बेस आणि हाईट, आणि इथे पण तेच केले. त्यात मी सूत्र टाकलं आहे आणि सूत्रात ह्या व्हॅल्यू टाकून त्यांचं गुणोत्तर काढलं. ओके. आणि आता त्यांना या 45 आणि 60 15ने भाग द्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल 15नेच का भाग द्यायचा आहे, तर 15 ही संख्या दोन्ही संख्यांना पूर्ण भाग जाते 15ने, म्हणून. मग आता भाग द्या. 45 भागिले 15 आणि 60 भागिले 15 काय काय येते बघा. 15 त्रिक 45, 15 चौक 60. म्हणून त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर तीनास 4 असे आहे. ओके, हे आहे त्याचं फायनल आन्सर. आता बघूया नेक्स्ट, जे की एक्झाम्पल मी इथे दिलेलं आहे. दिलेल्या आकृतीमध्ये BC ला लंब AB, AD ला लंब AB, BC बरोबर 4, AD बरोबर 8. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB काढा. मग काय काय दिले आहे आपल्याला इथे मी मेन्शन केले. BC ला लंब AB दिला आहे, AD ला लंब AB दिला आहे, BC बरोबर 4, AD बरोबर 8. शोधायचा आहे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि ADB. आता पहिल्या त्रिकोणाचे म्हणजे ABCचे, या त्रिकोणाचे ABCचे क्षेत्रफळ काढू. क्षेत्रफळ बरोबर 1/2 इंटू पाय गुणिले उंची. ओके. ट्रायंगल ABC मध्ये पाया बरोबर AB, उंची BC बरोबर 4 आहे. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 1/2 इंटू AB गुणिले 4 बरोबर 2AB. आता दुसरा त्रिकोण म्हणजे ADB.
याचा पाया बरोबर AB, उंची बरोबर AD, याची किती दिली उंची 8, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ADB सूत्र टाकून घ्यायचं 1/2 इंटू AB इंटू 8. मग काय आलं बरोबर 4AB. आता काढायचं आहे क्षेत्रफळांचं गुणोत्तर. मग बघा एरिया ऑफ ट्रायंगल EBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB बरोबर 2AB अपॉन 4AB. AB हा वरचा आणि खालचा हे दोन्ही पण कॅन्सल होऊन जातील कारण दोन्ही समान आहेत, म्हणून बरोबर 2/4. आता या दोन्हीने 2 भाग द्यायचा. मग किती उत्तर आलं बघा. एरिया ऑफ ट्रायंगल, तुम्ही उत्तर काढायचे तोपर्यंत मी ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC बरोबर 1/2. 2 आणि 2 4. मग याचं गुणोत्तरामध्ये कसं लिहायचं, गुणोत्तर 1/2. ओके. आता बघूया थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल काय आहे तर शेजारील आकृतीमध्ये रेख PS ला लंब रेख PQ, रेख QT ला लंब रेख PR. जर QR बरोबर 6, PS बरोबर 6, PR बरोबर 12 तर QT हा काढा. आपल्याला काय काढायचं आहे तर QT दिलेलं मी इथे लिहिलेलं आहे. आपल्याला आता PQR कुठे PQR चे इथं PQR या दोन्हींचे क्षेत्रफळ काढायचं आहे याचं, पण ते 2 पद्धतीने काढायचे. मग बघा पहिली पद्धत पाया त्याचं किती काय पाया QRQ हा आहे पाया, उंची PS. कारण का बरं असेल तर PS ला लंब RQ आहे म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PQR तर इथे क्षेत्रफळ टाकायचं आहे 1/2 गुणिले RQ गुणिले PS. किमती टाकून घ्यायच्या आता बरोबर 1/2 गुणिले 6 गुणिले 6 बरोबर 18. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 18/1K. आता दुसरी पद्धत त्याच त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे. पाया PR
उंची QT हे वाला. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल EQR बरोबर 1/100 PR गुणिले QT. PR बरोबर 12 असल्याने 18 बरोबर 1/2 गुणिले 12 गुणिले QT. आता आपण QT काढू. QT काढू म्हणायचा. 18 बरोबर 6 गुणिले QT. दोन्ही बाजूंना 6ने भागू. QT बरोबर 18/6 म्हणून QT बरोबर 3. हे आहे आपल्या QTची किंमत. ओके, आता बघूया 4th एक्झाम्पल. तर त्यामध्ये काय दिलेलं आहे, आकृतीत APला लंब BC आणि ADला समांतर BC, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC's एरिया ऑफ ट्रायंगल BCD काढा म्हणले तिथं. मग आपल्याला दिलेलं काय काय आहे, APला लंब BC दिलाय आणि ADला समांतर BC शोधायचे काय आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC's एरिया ऑफ ट्रायंगल BCD. आता ट्रायंगल ABCचा पाया काय, पाया बरोबर BC आणि ट्रायंगल BCD चा पाया BC बरोबर. दोन्ही त्रिकोणांची उंची समान म्हणून उंची काय आहे AP, कारण ADला लंब BC. आता सूत्र टाकायचे, ट्रायंगल ABC चे क्षेत्रफळ टाकून घ्यायचं बरोबर 1/2 गुणिले BC गुणिले AP. ट्रायंगल BCD चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले BC गुणिले AP. आता गुणोत्तर काढू. एरिया ऑफ ट्रायंगल ABC एरिया ऑफ ट्रायंगल BCD. इथे जे समान आहे ते रद्द होऊन जाईल, मग उत्तर काय येत आहे, बाकी काय राहते ते सम. उत्तर येईल जे BC समान आहे. काय येते बघा, 1:1 हे येते त्याचा गुणोत्तर. आता काय लक्षात ठेवायचं तर बघा, दोन्ही त्रिकोणांचा पाया चा पाया
असल्यामुळे त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे शेवटी उत्तरात लिहायचं असते. फळांचे गुणोत्तर एकास एक येते. आता बघा लास्ट एक्झाम्पल आहे. काय म्हणताय तिथे, आकृतीत PQ ला लंब BC, AD ला लंब BC तर खालील गुणोत्तरे लिहा. मग दिलेलं काय काय आहे, PQ ला लंब BC, AD ला लंब BC. त्रिकोणाचे क्षेत्रफळ टाकायचे. क्षेत्रफळ काय लक्षात ठेवायचं हा, गुणिले पाया गुणिले उंची. पहिलं बघा, आता मी सगळेच एक्झाम्पल लिहिणार नाही, डायरेक्ट आन्सर काढणार आहे. फक्त एकच एक्झाम्पल लिहिते. एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. दोन्ही त्रिकोणांचा पाया अनुक्रमे Q आणि BC असून उंची PQ समान आहे, म्हणून इथं तसं लिहून घ्यायचं. दोन्ही त्रिकोणांचा पाया समान, मी लिहित नाही. ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC बरोबर 1/2 गुणिले QB गुणिले PQ इथं B अपॉन BC गुणिले PQ बरोबर QB अपॉन BC. हे आलं त्याचं गुणोत्तर. आता सेकंडचं मी डायरेक्ट आन्सर काढणार आहे. सगळेच एक्झाम्पल परत लिहित बसत नाही. आता या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय, दोन्ही त्रिकोणांचा पाया BC समान आहे, उंची अनुक्रमे PQ आणि AD आहे, म्हणून ट्रायंगल PBC एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 1/2 गुणिले BC गुणिले PQ अपॉन 1/2 गुणिले BC गुणिले AD बरोबर PQ अपॉन AD. हे आलं त्याचं गुणोत्तर. आता थर्ड नंबर, त्यामध्ये काय काय आहे, दोन्ही त्रिकोणांची उंची AD समान आहे, पाया अनुक्रमे BC आणि QDC, म्हणून बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC एरिया ऑफ ट्रायंगल ADC बरोबर 1/2 गुणिले BC गुणिले AD अपॉन 1/2 गुणिले BC गुणिले AD AD
बरोबर BC गुणिले DC हे आलं त्याचं गुणोत्तर. थर्ड एक्झाम्पलचं. आता राहिलं लास्ट. त्यामध्ये ट्रायंगल ADC चा पाया, DC उंची AC AD सॉरी आणि ट्रायंगल PQC चा पाया QC आणि उंची PQ आहे. म्हणून काय मग आता एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC बरोबर 1/2 गुणिले DC गुणिले AD अपॉन 1/2 गुणिले QC गुणिले PQ बरोबर DC गुणिले AD अपॉन QC गुणिले PQ हे आलं फोर्थ एक्झाम्पलचं गुणोत्तर. आजच्या पुरतं एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.